मिनिटात बनवून तयार होणारी आणि खायलाही अगदी स्वादिष्ट अशी असणारी, तोंडाची चव वाढवणारी ही डाळ कांदा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तर चला तर मग अगदी झटपट बनवून तयार होतो आणि भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय टेस्टी असा लागतो. चला तर मग कसा करायचा ते बघूया. त्यासाठी आपल्याला इथे भिजवलेली मुगाची डाळ लागणार आहे. आता ही मी 3 ते 4 मोठे चमचे घेतलेले आहे. इथे 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत. याला बारीक कट करून घ्यायचं आहे. असं याचा शेंडा आणि पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याला बारीक कट करून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्याने. आता कांदा कापून झाला की हा साईडला ठेवून देऊया आणि येथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहे. आता हा लसूण ठेचून टाकला तरीसुद्धा चालेल किंवा कापून टाकला तरीसुद्धा चालेल. 2 ते 3 मिरच्यासुद्धा आपण बारीक कट करून घेतलेल्या आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून छान अशी तडतडून घ्यायची आहे. त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि आपण ज्या मिरच्या हिरव्या कापून घेतलेल्या आहे त्या टाकून द्यायच्या आहे आणि छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. आता हे फ्राय झालं की थोडीशी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखटसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे सर्व छान असं मिक्स झालं की लगेचच कट करून घेतलेले बारीक चॉप केलेले कांदे यामध्ये टाकायचे आहे. कांदा भरपूर टाकायचा आहे म्हणजे आपली चटणी छान अशी टेस्टी होते, चमचमीत होते. आता ह्याला 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला की लगेचच भिजवलेली मुगाची डाळ यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. डाळ अगदी शेवट टाकायची आहे म्हणजे फारही शिजत नाही आणि खाताना छान टेस्टी लागते. आता झाकण ठेवून देऊया. 2 मिनटानंतर लगेचच आपली ही कांद्याची चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. नक्की एकदा ट्राय करा. भाकरीसोबत अत्यंत अप्रतिम अशी लागते. कशी झाली मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.